नमस्कार, मी प्राध्यापक तुकाराम बोडके सर। आज आपल्याला पुन्हा एकदा मी माझ्या या भाषण कार्यशाळेच्या माध्यमातून आपण नेमकं काय शिकणार आहात हा विषय मी आपल्याशी इतकूच साधणार आहे। तर खऱ्या अर्थाने मित्रांनो, ज्या वेळेला आपण भाषण कलेसाठी स्टेजवरती जातो तर वेगवेगळ्या बाबींचा आपल्याला अभ्यास असणं गरजेचं आहे। त्याच्यातली पहिली बाब म्हणजे आपण ज्या स्टेजवरती आहोत त्या स्टेजचा वापर आपण करत असताना कोणत्या बाबीची दक्षता घेतली पाहिजे। दुसरं महत्वाचं, आपण आपल्या समोर जी पण व्यक्ती आहे या श्रोत्यांना अनुकूल आपल्या आवाजाची मर्यादा नेमकी कशी असायला पाहिजे, तो आवाज त्याच्यामध्ये असणारे त्याचे चढ उतार किंवा आरोह अवरोह नेमका कसा असायला पाहिजे। त्याचबरोबर ज्यावेळी आपण बोलत असतो त्यावेळेला आपल्या बोलण्याला अनुकूल हावभाव कसे असायला पाहिजेत। त्याचबरोबर आपल्या अंगामध्ये असणारी ऊर्जेचा स्रोत आपला नेमका कसा असायला पाहिजे आणि खऱ्या अर्थाने बोलत असताना आपल्या मनामध्ये प्रचंड आत्मविश्वास असला पाहिजे। या सगळ्या बाबींचा अभ्यास करून जर आपण बोललो तर नक्की आपले बोलणे हे